जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार प्रेक्षक हो, जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीनं या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी निलेश पवार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करतो आहे आणि याचे सगळेच जण आपण साक्षीदार आहोत। त्यांच्याकडूनच आपण या सगळ्या कामाची विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत। म्हणूनच 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा विशेष कार्यक्रम खास आपल्यासाठी सादर केला जातोय, विकासाची 100री जनतेच्या दरबारी। सर्वप्रथम आपण सगळेजण नितेशजी राणे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करूया। साहेब, या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार। आपण साहेबांकडून विस्तृत माहिती जाणूनच घेणार आहोत, पण 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर कोणते लोकाभिमुख निर्णय घेतले गेले याची जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एक ध्वनी चित्रफीत बनवली आहे, ती आधी आपण आता पाहूया। मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणं या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचे श्रेय देखील नितेश राणे यांचंच। राज्यासाठी काम करत असतानाच 18 जानेवारी 2025 रोजी त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आणि क्षणाचाही विलंब न करता ते जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेत कामाला लागले। जिल्ह्याचा सुपुत्र पालकमंत्री झाला म्हणून सिंधुदुर्ग वासियांनी देखील त्यांचे भरभरून स्वागत केले। जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळणार हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर आहे। माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्रीयुत नारायण राणे साहेब यांच्या स्वप्नातला सिंधुदुर्ग निर्माण करणे हे माझे ध्येय असल्याचेही ते म्हणाले। नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य, ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा, पर्यटनासह पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे अशा विकासात्मक बाबींना त्यांचे प्राधान्य आहे। जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी हे खासदार नारायण राणे यांचं असणारं स्वप्न पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षात उतरवलं आणि जिल्ह्यात नुकतंच मार्केट कमिटीचं भूमिपूजन पार पडलं। प्रगतिशील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पालकमंत्र्यांनी बारामती येथील कृषक प्रदर्शनाला पाठवलं। पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळमुक्त नदी मोहीम राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात प्राणी संग्रहालय निर्माण करण्यासाठी त्यांनी वनमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने मिळवण्यासाठी ते मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा देखील करत आहेत। फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतची परिस्थिती त्यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे। पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्ट मंजुरी व हप्ता वितरण लक्षांश पूर्ततेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिला आहे। आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। सामान्य जनतेचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे। प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत त्या ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत। सन 2024-25 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। दहिबाव अन्नपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी 9.5 कोटींचा निधी, सिंधुदुर्ग तसेच पद्मदुर्ग किल्ल्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी निधीची उपलब्धता, वन्य प्राण्यांपासून होणारा उपद्रव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न, चिपी विमानतळ विद्युतीकरणासाठी 2,37,00,000ची तरतूद त्यांनी केली आहे। आपल्या पालकमंत्री पदाच्या 100 दिवसात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही ते असेच लोकाभिमुख निर्णय घेऊन जिल्ह्याला एक नवी दिशा मिळवून देतील एवढं मात्र नक्की। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग।
आज आपण पुन्हा एकदा नितेश राणे साहेबांसोबत गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. नितेशजी, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की मत्स्य व्यवसाय आणि त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने विकासाकडे वाटचाल करणार आहोत. आता मी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून तुमचं व्हिजन आहे ते आपल्या सगळ्या जनमानसांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मला सांगा, तुम्ही पालक म्हणजे जबाबदार व्यक्ती, पालक म्हणजे जो सांभाळतो किंवा काळजी घेतो तो पालक. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं याचं व्हिजन काय तुमच्या डोळ्यात? बघा, जसं तुम्हाला खात्याच्या संदर्भात बोललो तसंच मी जिल्ह्याच्या संदर्भात तसंच उल्लेख करेन सुरुवातीला, की आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास याचा पाया समजून घेणं फार गरजेचं आहे विकासाचा. उदाहरण, राणे साहेबांनी जो पाया रचला 90 पासून ते 14 पर्यंतचे काही एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला साक्षरतेमध्ये, कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये, दुसरं म्हणजे टँकर मुक्त जिल्हा हा आपल्या जिल्ह्याची ओळख त्यांनी निर्माण केली. दरडोई उत्पन्नामध्ये आपण पहिल्या 5 क्रमांकावर सांगलीच्या पण वरती जाऊन तेव्हा त्यांनी ठेवलेलं होतं. विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रकल्प ते आणण्याच्या पूर्ण पद्धतीने तयारीमध्ये होते. आता तो जो पाया रचलेला आहे त्याच्यानंतर मग दीपक केसरकर जी असतील, आमचे रवी चव्हाण जे असतील, यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्यावर कळस चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पुढेही घेऊन गेलेला आहे. माझ्या हातात सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा ही 18 जानेवारीपासून मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथे काम करतोय. आणि माझा दृष्टिकोनात एवढा आहे की जिल्ह्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो, पुढचा टप्पा कसा गाठू शकतो, त्याचबरोबर जगामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदल मी माझ्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आणि भविष्याच्या फायद्याला कसा वापर करू शकतो या दृष्टिकोनातून मी विचार पवार जे आतापर्यंत करत आलेलो आहे. आज जवळपास 100 दिवस पूर्ण होत आलेले आहेत आणि मी माझ्या डोक्यामध्ये हाच विचार केला की कुठल्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाचा किंवा जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये फरक पडेल. राणे साहेबांनी आम्हाला सगळ्यांच्या समोर एक टार्गेट ठेवलेलं आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे जवळपास 4 लाखाच्या घरात घेऊन जायचं आहे. आता मग कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला लागेल तर प्रामुख्याने कृषी क्षेत्र, मत्स्य क्षेत्र आणि पर्यटन या काही क्षेत्रामध्ये अगर आपण प्रामुख्याने लक्ष व्यवस्थित पद्धतीने नियोजनबद्ध घातलं तर निश्चित पद्धतीने इकडच्या लोकांच्या राहणीमानामध्ये आपल्याला फरक दिसेल. आता मार्केट यार्डचा जो प्रकल्प आपण नांदगावमध्ये सुरू केला, त्याचं भूमिपूजन केलं, त्याचा थेट फायदा जिल्ह्याच्या अर्थकारणावर होणार आहे. जो आज आपला आंबा, काजू आणि जो फळ पीक आपले एपीएमसी मार्केटमध्ये जातात, तो खरं म्हणलं तर आपला आंबा हा आपल्या जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. कारण आपला ओळखच आपला आंबा आहे. जे काही दरडोई उत्पन्नामध्ये फार मोठा भाग हा आंबा व्यावसायिकांचा किंवा आंबा बागायतदारांचा किंवा तो व्यवसाय आंब्याच्या माध्यमातून होतो, त्याची गुंतवणूक किंवा तो पैसा ज्या जिल्ह्यामध्ये येतो तो ह्या काही क्षेत्रामध्ये आणि किंवा आंब्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भर पडते. आता तो फटका निसर्गामुळे आपल्याला सातत्याने बसतोय, कारण का पावसाळ्यावर आपला कंट्रोल राहिलेला नाही. गेल्या वर्षी तर डिसेंबर पर्यंत पाऊस पडत होता. आज ही आपल्या ह्या वर्षी पण आंब्याचं उत्पादन हे समाधानकारक राहिलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला काय करायचं की बाबा शेतकऱ्यांना आणि आंबा बागायतदारांना कशी मदत होऊ शकते, तर मग एपीएमसी कडे जाणारा जो आपला आंबा आहे त्याला योग्य दर मिळत नाही असं सातत्याने तक्रार आतापर्यंत ऐकत आलेलो आहे आपण. तिथे आपल्या आंब्याला आपल्याला जे काही मधले जे काही दलाल आहेत ते ज्या पद्धतीने वागवतात, आपल्या योग्य दर आपल्याला देत नाहीत. म्हणून आम्ही तोडगा काय काढला, जिल्हा बँकची आम्ही मदत घेतली. मनीषजी असेल, आमचे तुलसीदास राव राणे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मार्केट यार्डच अगर आमच्या सिंधुदुर्गामध्ये आपण आणलं तर आपला आंबा एपीएमसी कडे न जाता एपीएमसी आपल्या सिंधुदुर्गामध्ये उभी राहील, आपला आंबा आपल्याच बाजारपेठामध्ये येईल. सगळ्या आंबा उत्पादकांनी यावेळी निर्धार करायला पाहिजे की ज्यावेळी माझा एपीएमसी मार्केट माझ्या सिंधुदुर्गाची सुरू होईल, मी माझा आंबा फक्त एपीएमसी मध्येच विकेन. त्यावेळी मी तुम्हाला निलेशजी तुम्हाला विश्वास देतो, आपल्या आंब्याला मिळणारा दर हे तिपटीने वाढतील. जगामध्ये जो आपला आज आंबा जातो, चवीमध्ये आपल्या आंब्याला तोड नाही, पण त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ होईल. मत्स्य आणि ह्या बाबतीमध्ये एक महत्वाचं पाऊल जे आम्ही जिल्हा बँक बरोबर जे आम्ही घेतोय ते आम्ही बांद्याच्या जवळपास इथे एक फिश मार्केट उभं करतोय. त्याच्यामुळे जो गोवाकडे जाणारा जो मासा आहे तो थांबून आमच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर येणार
जेणेकरून बेळगावचं मार्केट, गोव्याचं मार्केट आणि सिंधुदुर्गाचं मार्केट, ह्या तिन्ही मार्केटचा फायदा आम्हाला इथे बांद्याच्या जवळपास असलेल्या आमच्या त्या बाजारपेठामुळे आम्हाला ह्या निमित्ताने होईल. काजू संदर्भात राणे साहेबांनी चांगल्या भूमिका केंद्र सरकारबरोबर पाठपुरावा सुरू केलेला आहे. काजूवर जो का आयात कर लागलेला आहे त्याच्यामुळे बाहेरचा काजू येतो मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्याला तो आयात कर वाढवायचा आहे जेणेकरून बाहेरचा काजू येता कामा नाही. त्याचा पाठपुरावा आमच्या राणे साहेबांनी संबंधित मंत्र्यांबरोबर सुरू केलेला आहे. म्हणून एका बाजूला कृषी क्षेत्रामध्ये हे काही महत्वाचे बदल आम्ही सरकारच्या सुरुवातीला त्या गोष्टीला हात घातलेला आहे. म्हणजे विचार करा 100 दिवसाच्या आत पहिलं जे मार्केट यार्ड ज्याचं भूमिपूजन कुठलं झालं असेल तर ते सिंधुदुर्गाचं झालं. 18 महिन्यामध्ये आपलं मार्केट यार्ड तयार होईल, लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. म्हणजे ह्या सरकारच्या सुरुवातीच्याच कालावधीमध्ये अगर आपण अशा पद्धतीचे धोरणात्मक निर्णय घेत गेलो तर थेट सिंधुदुर्गाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल. पर्यटनाच्या आधारे जसं मी तुम्हाला बोललो, एक तर मत्स्य खात्याचा मी मंत्री असल्यामुळे अक्वेरियम असो हे विविध गोष्टीचा विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत. पण त्याचबरोबर जसं मी फिल्म इंडस्ट्रीचा ओळख तुम्हाला मी याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये तुम्हाला करून दिला की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे अगर कार्यक्रम बॉलिवूडचे झाले तर लोकांचं लक्ष आपल्या सिंधुदुर्गाकडे वाढेल. गुंतवणूकदारांची गुंतवणूक आमच्या सिंधुदुर्गामध्ये वाढेल. मोठे 5 स्टार आता गेल्यात काही आठवड्यामध्ये 10 दिवसा अगोदर नाव घेणार नाही पण एक मोठे उद्योजकाचे प्रतिनिधी आपल्या सिंधुदुर्गामध्ये एका 5 स्टार हॉटेलसाठी जागा पाहून गेलेले आहेत, माझ्याशी बोललेले आहेत. आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून त्यांना पूर्ण पद्धतीने आम्ही मदत करतोय. आम्ही एक ठरवलेलं आहे की आम्हाला गुंतवणूक हवी आहे, आम्हाला रोजगार हवा आहे. पण त्यासाठी लागणारे प्रशासन म्हणून जी मदत पाहिजे आम्ही 1 विंडो क्लिअरन्स तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही रेड कार्पेट तुमच्यासाठी टाकू, तुम्ही आमच्या सिंधुदुर्गामध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला प्रशासनाकडून जे 1 महिन्यामध्ये मिळणारी परवानगी मी तुम्हाला 10 दिवसात आणून देतो. तुम्हाला फक्त आमच्या सिंधुदुर्गाला तुम्ही गुंतवणुकीमध्ये प्राधान्य द्या, आमच्या इथे गुंतवणूक जास्तीत जास्त करा. ह्यासाठी लागेल ती मदत म्हणून सिंधुदुर्ग प्रथम ही एक घोषवाक्य आम्ही नजरेसमोर प्रत्येकाने मी आणि प्रशासनाने ठेवलेली आहे. प्रत्येक बाबतीमध्ये सिंधुदुर्ग प्रथम ठेवायचं, प्रत्येक बाबतीमध्ये सिंधुदुर्गाला प्राधान्य द्यायचं आणि त्यानुसार आमचा कारभार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणून त्याचे प्रतिबिंब बघा तुम्हाला आता दिसा. आज सकाळी झालेला AI चा कार्यक्रम त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर एवढा मोठा परिणाम होणार. जिल्ह्याच्या जे डिपार्टमेंट आहेत, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पोलीस खातं, ZP, नगर विकास, या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला एफिशियन्सी वाढेल, लोकांची त्याच्यामध्ये वेळेची गुंतवणूक वाढेल तर मी तुम्हाला बोलतो निलेशजी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासावर त्याचा थेट फायदा होतो आणि तोच आमचा करण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. बोलता बोलता सर तुम्ही आता पर्यटनाबद्दल बोललात. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि राणेसाहेबांचं स्वप्न होतं किंवा त्यासाठी ते कामच करत होते आहेत की सिंधुदुर्गाला मला जगाच्या नकाशावर घेऊन जायचंय. पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पर्यटन जिल्हा अजून विकसित होण्यासाठी तुम्ही काय प्लॅन केलाय का? त्यासाठी आज पर्यटन कशामुळे वाढतं? इथे 5 स्टार हॉटेल आहेत का? आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटन येण्यासाठी सुविधा आहेत का? कोण आमच्या जिल्ह्याबद्दल आमच्या पर्यटनाच्या दृष्टिकोन आमच्या जिल्ह्याबद्दल काय चर्चा होते? उदाहरण मॉल्डिव्ह मध्ये लोक जातात, लक्षद्वीपला आता लोक जायला सुरू केलेले आहे, स्वित्झर्लंडला लोक जातात. का जातात? तर त्या बाबतीची चर्चा होते, त्या बाबतीची सुविधा दिल्या जातात. माझी इच्छा आहे की ह्या दिशेने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पण जावं. आता अगर कुठला मोठं अवॉर्ड फंक्शन अगर आपल्या जिल्ह्यामध्ये घ्यायचं असेल, आपल्याकडे 5 स्टार हॉटेल कुठे आहे? आता टिमलोजींचं एक चांगलं हॉटेल आपल्या वेंगुर्ल्याच्या त्या बीचवर आलेलं आहे, त्याचा फायदा हळूहळू व्हायला सुरू झालेला आहे. पण तसेच 5 स्टार हॉटेल अगर आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्या दिवशी येतील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकाला आकर्षित. आता मी तुम्हाला काय वाटतं मी विमानतळावर लक्ष घालायला का सुरुवात केलेली आहे? कारण का विमानतळ हा एक असा विषय आहे ज्याच्यामुळे दर्जेदार पर्यटक जो खर्च करणारा जो पर्यटक आहे, माझी इच्छा आहे की पर्यटकांनी येऊन
इथे किमान 5 ते 10 दिवस, इथे 8 दिवस राहून आपल्या कुटुंबावर खर्च करायला पाहिजे. तो 2 दिवस इथे राहतो, 5 दिवस जाऊन गोव्यामध्ये जाऊन खर्च करतो, असं नको आहे मला. माझी इच्छा आहे की ते 6 ते 6 दिवस त्यांनी जिल्ह्यामध्ये थांबलं पाहिजे, इथे खर्च केला पाहिजे, इथे कुटुंबावर फिरलं पाहिजे. आणि म्हणून विमानतळाला ज्या लागणारी गोष्ट आहेत, राणे साहेब आम्हाला नाईट लँडिंगची परवानगी मिळवून देत आहेत केंद्राकडून, आणि आम्ही त्याला लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो सगळं उपलब्ध करून देतोय. एका बाजूला विमानतळ, दुसऱ्या बाजूने 5 स्टार हॉटेल, तिसऱ्या बाजूने बॉलिवूडचे मोठे कार्यक्रम, आणि लागणारं जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्या सगळ्या गोष्टीला ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतोय. त्याचबरोबर जलवाहतूक, इंटरनल जलवाहतूक याहीसाठी माझा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला आता वेंगुर्ला ते देवगड जायचं असेल, गाडीने जाण्यापेक्षा तुम्ही बोटीने पण जाऊ शकता. देवगड ते विजयदुर्ग प्रवास करायचा असेल तर तुम्ही गाडीने जाण्यापेक्षा तुम्ही बोटीने पण प्रवास करू शकता. अशा पद्धतीचं एकंदरीत जलवाहतुकीचा पण एक पर्याय सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, कारण त्याला पर्यटनाला पण त्या गोष्टीची चालना भेटणार आहे. म्हणून असे काही प्रयत्न आता 100 दिवसात झालेले आहेत. हा जर तुम्ही 6 महिन्यामध्ये बोलाल, 1 वर्षानंतर माझ्या बोलाल, तर मी तुम्हाला विश्वास देतो ह्याच्यातले बहुतेक प्रश्नाचा दुसरा टप्पा तुम्ही मला विचारत असाल. बरोबर सर, आता बोलता बोलता तुम्ही AI टेक्नॉलॉजी बद्दल बोललात, त्याचा अगदी ओझरता उल्लेख केलात. पण मला असं विचारायचं आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिल्यांदाच ही AI तंत्रप्रणाली आहे ती अडॉप्ट केलेली आहे आणि त्याच्यानुसार आपण तो प्रयोग करतो आहोत. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे ही पारदर्शकता आणि ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा प्रोडक्टिव्हिटी ही कशी वाढली जाणार आहे? एक तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेमध्ये साक्षर जिल्हा आहे. बरोबर. इथे लिटरसी रेट फार चांगले आहे, लोक शिकलेले आहेत, लोक बाहेरगावी जगामध्ये काय चालतं अशी लोकांना बहुतेक पद्धतीने माहिती आहे. मुंबईचा फार मोठा प्रभाव आपल्या जिल्हावासियांवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही AI टेक्नॉलॉजीचा विचार केला की बाबा AI युक्त सिंधुदुर्ग करण्यामध्ये आपल्याला काय हरकत आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये विविध विभागाला मदत करून विभागाची क्षमता वाढवणं, विभागाचं उत्पादन वाढवणं आणि लोकांना अजून सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय मार्ग स्वीकारू शकतो, त्या दृष्टिकोनातून आम्ही AIचा वापर आमच्या जिल्हा प्रशासनामध्ये प्रवास आज ह्या सिंधुदुर्गचा स्थापना दिवस म्हणजे 1 मे जो महाराष्ट्र दिवस पण आहे तिथून आम्ही सुरू केलेला आहे. आता काही 3-4 महिन्यानंतर आता विचार करा, म्हणजे देशामध्ये असा कुठला प्रयोग झालेला नाही की जिल्हा लेवलवर AIचा वापर राज्यात तर झालेलाच नाहीये. तर माझा हा आमचा केलेला प्रयोग यशस्वी झाला तर जगामध्ये मॉडेल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा तयार होईल. आणि त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटला, ज्याच्यामध्ये आज कर्मचारी कमी आहेत पण आपल्याला लोकांना चांगली सेवा द्यायची, उदाहरण आरोग्य खातं, डॉक्टर कमी असणं हे आपल्याकडे रुटीन प्रश्न झालेला आहे. तोडगा आम्ही सगळ्यांना काढण्याचा प्रयत्न करतो पण तोडगा निघण्यामध्ये उशीर होतोय. पण तोपर्यंत आपण लोकांची सेवा बंद करू शकत नाही. बरोबर. आपला पेशंट बांबुलीनला जाणं हे आपल्यासाठी फार मोठं अपयश आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये राहून जेव्हा आपण त्याला सेवा देऊ शकू तर आपल्या जिल्हावासियांचे पैसेही वाचतील, त्यांनाही बरं वाटेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आम्हाला तशी सेवा मिळाली. आणि त्यासाठी आता AIचा वापर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये करून लोकांना दर्जेदार सेवा देण्याचा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे. नक्कीच त्याच्यातून गुन्हे कमी होतील, पारदर्शकता वाढेल. आता सर महत्वाची गोष्ट की नागरिकांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा आणि ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग हे महत्वाचं अभियान तुम्ही हाती घेतलेलं आहे. या अभियानाविषयी सांगा ना. मग असं आहे की ड्रग्ज मुक्त, अंमली पदार्थ मुक्त, ऑनलाईन गेम मुक्त ह्या काही मोहिमेवर आम्ही फार बारकाईने काम करतोय, ज्याच्यामुळे आमच्या सिंधुदुर्गाच्या प्रतिमेवर फार मोठा फटका बसतो. आणि म्हणून त्याच दिशेने आम्ही वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला अंमली पदार्थ असो, ड्रग्ज असो याचा बिलकुल थारा द्यायचा नाही. आम्ही हे बोलत नाही की आम्ही जादूची काडी घेऊन आलोय तर 100 दिवसामध्ये काही फरक करू, पण हा प्रवास सुरू केलेला आहे. नक्कीच लोकांना कळलेलं आहे की हे प्रशासन आणि हा पालकमंत्री हे आम्हाला सोडणार नाही, हा आमच्या मागे लागणार आणि ह्याला आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज मुक्त केल्याशिवाय हा गप्प पण बसणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, 100 दिवसाचा प्रवास सुरू केलाय ना, तुम्ही अजून मला काही कार्यकाळ द्या. आमच्या जिल्ह्यामध्ये मी आमच्या जिल्ह्यातल्या आई वडिलांना, माता भगिनींना विश्वास देतो की आमचा जिल्हा तुमच्या कुटुंबासाठी निश्चित पद्धतीने सुरक्षित असेल. तुमची मुलं ड्रग्जमध्ये जाणार नाहीत, अंमली पदार्थाच्या नावाने वाया जाणार नाही
याची पूर्ण काळजी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन, हे आपल्या माध्यमातून जिल्हावासियांना मी विश्वास देतो. साहेब, तुमच्या भाषणातून ना कायमच पर्यावरण विषयक खूपच गोष्टी समोर येतात. जैवविविधता टिकवायची असेल तर गाळमुक्त नदी ही मोहीम तुम्ही हाती घेतली, तर याचा नेमका काय परिणाम होणार? एक लक्षात घ्या की आपल्या इकडे नेहमी पूर परिस्थिती निर्माण होते. आता पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपण जे काही समुद्र नदींच्या जी काळजी घेत नाही ते तर मूळ कारण ते आहे. म्हणून मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिलं काय हातात घेतलं की गाळ काढण्याचा कार्यक्रम चला आपण हातात घेऊ. तर ते पण आम्ही काय आयडेंटिफाय केलं की बाबा असे कुठले स्पॉट आहेत ज्याच्यामुळे आपल्या इकडे समुद्रामध्ये की आपल्याला पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, तर असे काही स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आणि तिथे गाळ काढण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. 100% यश मिळेल का नाही ह्या वर्षी माहित नाही, पण मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या काही काळामध्ये ज्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय आमच्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर येणार नाही एवढी काळजी किंबहुना अशी परिस्थिती निश्चित पद्धतीने निर्माण होईल असा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. वन्य प्राण्यांच्या बाबतीत साहेब, वन्य प्राण्यांचं आक्रमण म्हणा किंवा हत्तींचं येणं, गवारड्यांचं, या संदर्भात त्या प्राण्यांना इथे प्राणी संग्रहालय मिळालं तर एक खूप चांगली गोष्ट सिंधुदुर्गाच्या विकासासाठी होईल. यासाठी जर तुम्ही वनमंत्र्यांना निवेदन दिलं तर काय धोरण आहे तुमचं? मग त्या बाबतीमध्ये निलेशजी एक विचार असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये होणारा वन्य प्राण्यांचा त्रास विविध उपाययोजना केल्या जातात, पण दुसऱ्या बाजूला वन प्राण्यांच्या किंबहुना प्राण्यांसंदर्भात असलेले नियम कायदे हे फार कडक आहेत. प्राण्यांना आपण कसं हाताळतो, कसं पकडतो, या सगळ्यावर अतिशय कडक नियम आहेत. त्याच्यामधून आपल्याला मार्ग काढायचा आहे. कारण का आता हे प्राणी ज्या पद्धतीने लोकांना मारायला सुरू केलेले आहेत, हानी पोचवायला सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यातला मधला मार्ग एक आहे कायमस्वरूपी उपाय, एक आहे तातडीचा उपाय. तर कायमस्वरूपी उपाय म्हणजे इथं प्राणी संग्रहालय तयार करणं, जेणेकरून आपल्याला जेवढे वनप्राणी आहेत त्यांना एका जागी आपण टाकलं तर पर्यटनाला पण चालना भेटते, त्याचबरोबर वनप्राण्यांचा पण त्रास. तो प्रस्ताव हळूहळू तो माझा वरती चाललेला आहे. तातडीचा उपाय म्हणजे आता आम्ही मध्ये वनताराला जाऊन आलो, जे आनंद अंबानीजींनी जामनगरमध्ये सुरू केलेलं आहे. आता तिथे प्राणी पकडणं हा तिथे विषय नाही, तो रेस्क्यू सेंटर आहे. जे आजारी प्राणी आहेत, जे आपल्या जिल्ह्यामध्ये काही आजारी प्राणी आहेत, रानटी हत्ती असले तर ते कधी कधी आजारी पडतात, तर त्यांना आपण वनताराला पाठवू शकतो का, असं काही पत्रव्यवहार मी करायला सुरू केलेला आहे. जेणेकरून दोन्ही बाजूने आपल्याला प्रश्नच संपवायचा आहे, प्रश्न ठेवायचाच नाहीये. आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपलं वन खातं चे लिमिट तयार झालेलं आहे, ते पुढे जात नाहीये. म्हणून अशा पद्धतीचे दुहेरी काही आपण उपाय करू शकतो का, या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे. पालकमंत्री कक्षाची स्थापना करून खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून तुम्ही तुमची छाप निर्माण केली आहे. साहेब, पालकमंत्री कक्ष स्थापन करावा याच्या मागे तुमचं नियोजन आणि भूमिका कोणती? बघा निलेशजी, त्याच्या मागचे दोन विचार आहेत. एक तर जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री कक्ष आमच्या जिल्हा प्रशासन कार्यालयामध्ये उपलब्ध आहे, निर्माण झालाय, त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनावर काही टक्के दबाव आणि प्रभाव पडतं. ते पालकमंत्र्याकडे लोक पोहोचू शकतात. शेवटी आम्ही लोकांचे सेवक आहोत. पालक शब्द असला तरी पण आम्ही सेवक आहोत, आणि म्हणून सेवक म्हणून माझा प्रमुख सेवक माझ्यासाठी उपलब्ध आहे, जिल्हा प्रशासनामध्ये उपलब्ध आहे. कारण का जिल्हा प्रशासन हे तसं म्हटलं तर न्याय मंदिरच आहे. प्रत्येकाला न्याय पाहिजे असतं म्हणून ते जिल्हा प्रशासनाकडे जातात, महिने आठवड्या होतात, तिथे फेरफटका मारतात, पण न्याय भेटत नाही. पण आता त्यांना माहिती आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांनी, सगळे नाही पण काही अधिकारी जे मुजोर असतात, काही काम चोरी करतात, त्यांना अगर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर माझा हक्काचा पालकमंत्री तिथे बसलेला आहे, त्याचा कक्ष उपलब्ध आहे, त्याचा प्रतिनिधी तिथे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ते कधीही जाऊन आम्हाला संपर्क करून माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. दुसरा आता प्रयोग आता मी सुरू करणार आहे, तो म्हणजे तालुक्यामध्ये जाऊन पूर्ण जिल्हा प्रशासन त्या तालुक्यामध्ये मी घेऊन जाणार आहे. म्हणजे लोकांना फक्त औरसला यायची गरज नाही. जिल्हा प्रशासन कधी तुम्हाला वेंगुर्ल्याला दिसेल, कधी सावंतवाडी दिसेल, कधी वैभववाडीमध्ये दिसेल, कधी मालवणला दिसेल, जेणेकरून पूर्ण जिल्ह्यात प्रवास म्हणजे कलेक्टर सकट आम्ही सगळेजण, आम्ही सगळ्या पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचा प्रवास करणार आहोत. तिथे 2 दिवस राहणार आहोत. लोकांचे जे स्थानिक प्रश्न आहेत ते सगळे सोडवणं हे आमचं हेतू असेल. त्या दृष्टिकोनातून लवकरच त्याच्याही तारखा ठरतील आणि आमचा प्रवास सुरू होईल.
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातून सर तुम्ही विस्तृत माहिती दिलीत आणि तुमचं विजन किती मोठं आहे याची कल्पना आम्हा सगळ्या जिल्हावासियांना आली. खरं तर 100 दिवस हा म्हणता पूर्ण झाले, पण या 100 दिवसामध्ये तुम्ही कधी उसंत घेतली नाही. हा विकासाचा जो रथ आहे तो असाच पुढे अखंडित चालू राहणार आहे. तुम्ही एआयच्या कार्यक्रमामध्ये खूप सकारात्मक आशावाद दिलात की हा प्रवास आहे आणि हा प्रवास आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. इथून पुढे या 100 दिवसानंतरही विकासाची वाटचाल तुमच्या नेतृत्वाखाली खरंच सिंधुदुर्गवासीय ही एक नवीन पहाट आहे ती अनुभवतील अशी आशा या मुलाखतीच्या निमित्तानं आम्हाला नक्कीच वाटते. या 2 भागामध्ये तुम्ही आम्हाला खरंच आशावाद, सकारात्मक दृष्टी, व्हिजन काय असतं किंवा विकासाची घोडदौड काय असते याची विस्तृत माहिती दिलीत. खरं तर गप्पा मारण्यासाठी, तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी बऱ्याच गोष्टी इथं माझ्याकडे आहेत, पण तुमच्या सगळ्याच विवेचनातून आम्हाला त्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. पुनश्च एकदा जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात, मुलाखत दिलीत, छान गप्पा मारल्यात, तुमचं व्हिजन सांगितलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.